हॅलो मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मागच्याच महिन्यामध्ये मराठी दिवस साजरा झाला. माझ्याही मुलाच्या शाळेमध्ये मराठी दिवस साजरा झाला आणि तो चक्क 8 दिवस होता. आणि त्यांनी खूप छान छान असे नवीन नवीन कार्यक्रम घेतले आणि त्याच्यामध्ये पालकांसाठी पण होतं. तर तिथे मला नाही जायला भेटलं, पण त्यांनी खूप छान काव्यसंमेलन, त्यानंतर कविता, म्हणजे त्यांनी अक्षरशः ज्युनियर के जीपासून ते चक्क कॉलेजचे स्टुडंट ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभाग केला होता, त्या सगळ्यांनी. आणि त्यांनी खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्यांच्या शाळेमध्ये. तर आजचा थोडासा विषय असा आहे की मराठीचा तर आपल्याला खूप अभिमान तर आहेच. आपल्याला आपली मातृभाषा ही खूप आवडते. पण मला खरं सांगा, हृदयावर हात ठेवून सांगा की तुम्ही खरंच तुमच्या मुलांना सेमी मराठी किंवा मराठी ह्या शाळांमध्ये तुम्ही टाकणार का? आपण टाकतो. मी माझं उदाहरण तुम्हाला सांगते. सॉरी. जेव्हा मी माझ्या मुलासाठी शाळा शोधत होती, तेव्हा माझं एक म्हणणं होतं की जर का मला मराठी शाळा मिळाली तर मी त्याला मराठी शाळेमध्ये टाकणार. पण मी ज्या एरियामध्ये राहते तर तिथे मला मराठी शाळा नाही मिळाली. तर तिथे मला सेमीचं ऑप्शन मिळालं. तर मी ते ऑप्शन साईडला काढलं. पण त्याच्यानंतर हे झालं की मला स्टेट बोर्ड मिळाला. स्टेट बोर्डमध्ये पण सेमी आणि इंग्लिश असं 2 भाग आहेत. पण त्याच्यामध्येही मी आपलं सेमीवरच फर्म राहिली. असं नाही आहे की कॅपेबल नाही आहे किंवा काही. पण माझं म्हणणं हे झालं की जर का मी घराच्या बाहेर वर्किंग काम करणारी, माझ्या मुलाचा अभ्यास त्याचे आजी आजोबा घेणार किंवा जे कोणी म्हातारे कोतारे आहेत त्यांच्या भरोश्यावर मी त्याला टाकून जाते. तर उद्या जर का मी नसेल तर त्यांना त्याचा अभ्यास घेता आला पाहिजे. आणि आजकालचा जो इंग्लिशचं जे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यातलं आजी आजोबा तर सोडाच, आपल्यालाही ती इंग्लिश येत नाही. त्याच्यामध्ये पण स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड आणि आता इंटरनॅशनल बोर्ड. म्हणजे कसली रेस चालू आहे नाही कळत आहे मला. म्हणजे स्टेट बोर्डमध्ये पण सेमीमध्ये टाकलं तर त्यांना असं वाटतं की कॅपेबल नाही आहे. असं नाही आहे, कॅपेबिलिटीची गोष्ट नाही आहे. गोष्ट ही आहे की जर का उद्या मी माझ्या मुलाचा अभ्यास घेऊ शकली नाही तर त्याच्या अप्रोप कोणीतरी त्याचा अभ्यास घेतला पाहिजे. कारण का लहानपणी मुलं स्वतःचा अभ्यास स्वतः करत नाही, त्यांच्याकडून तो करून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी आधी तो आपल्याला यावा लागतो. तर हे जे CBSE, स्टेट बोर्ड, हे जे इंग्लिश स्पेसिफिकली, मला इंग्लिशचा काही प्रॉब्लेम नाही आहे. इंग्लिश आलं पाहिजे, सगळ्यांना आलं पाहिजे. आणि पण मी तिकडेही चौकशा केल्या, पण त्यांच्या आवाच्या कावफिया, त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा, इतका पैसा की तुम्ही कमवून म्हणजे बोलतात ना की तुमचा सगळा पैसा त्या शाळेमध्येच जाणार. त्यांचं अमकं थमकं ह्या त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी माझ्या मुलासाठी प्ले ग्रुप पण बघितले. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, जे छोटे छोटे नर्सरीज आणि LKG UKG जे छोटे छोटे जे असतात प्ले ग्रुप्स वगैरे, तिथेही मी चौकशी केली. तिथे मला चक्क 50,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000. अरे बाबा, जर का एवढे मी आत्ता भरले तर कॉलेजमध्ये जास्तोपर्यंत तर मग विचारायला नको. म्हणजे 40-50 लाख एक ऑलमोस्ट CRमध्ये काय एज्युकेशनवरच घालवायचं. आणि आजकाल एज्युकेशन पण किती मॅटर करतं हे आपल्याला खूप चांगलंच माहिती आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, इंजिनियर, डॉक्टर हे सगळे आजकाल काय कामं करत आहेत? सेल्सची.
नाही तर चक्क ते बिझनेसमध्ये उतरत आहेत. बिझनेस हा खूप चांगला ऑप्शन आहे, पण तुम्ही इंजिनिअरिंग करून, डॉक्टरकी करून तुम्ही सेल्समध्ये येत आहे. कॉमर्सवाले ऑलरेडी तिथे आहे, तुम्ही तिकडे जाऊन पण त्यांनाच तुम्ही स्टफ देणार आहे. म्हणजे आईवडिलांनी एवढा जो तुमच्यावर खर्च केला आहे आणि पोरांना पॅकेज मिळतो आहे किती, 10,000 15,000, ह्याच्यामध्ये नाही घर चालत. आईवडील पोरांना एवढं चांगलं शिक्षण का देतात की त्यांना फ्युचरमध्ये त्यांच्या पोरांकडून खूप चांगल्या अपेक्षा असतात. तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जे आईवडील आपल्या मुलांना स्टेट बोर्ड किंवा मराठी या माध्यमांमध्ये शिकवतात ना, त्यांच्याकडे हे जे बाकीचे पॅरेंट्स आहेत ना, ज्यांची स्वतःची मुलं CBSE, त्यानंतर इंटरनॅशनल बोर्ड ह्या सगळ्या याच्यातून शिकत आहेत, तर त्यांच्याकडे थोडंसं असं तुच्छपणे नका बघू. कारण काय आहे ना, एक बोलतात ना की कॅपेबिलिटी आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामागे मॅटर करतात. आणि ह्या गोष्टी आत्ता नाही, पण इन फ्युचर समजतात की आपण जे आता इन्व्हेस्ट केलं आहे ते खरंच उपयोगी आहे की नाही. फक्त लोक त्या रस्त्याला चालले आहेत म्हणून आपण जाणार आहोत. मोस्ट ऑफ द मी ही मेंटॅलिटी सांगते मिडल क्लास लोकांची. त्यांचं असं आहे की म्हणजे ते बिचारे आहेत ना, असे अडकले आहेत की आम्हाला आमच्या पोरांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांना CBSE बोर्ड किंवा इंटरनॅशनल बोर्डमध्येच टाकायचं आहे. अरे ते स्टेट बोर्डमध्येही चांगला अभ्यास करू शकतात आणि तिथूनही त्यांची प्रोग्रेस होऊ शकते जर का ते हुशार आहेत तर. जर का तुमचा मुलगा हुशार आहे, त्याची बुद्धिमत्ता चांगली आहे, तर तो कुठल्याही शाळेमध्ये शिकून त्याची गुणवत्ता दाखवू शकतो. आणि जर का त्याला अभ्यासामध्ये रस नसेल तर तुम्ही त्याच्यावर कितीही खर्च करा, कितीही काही करा, तो पालत्या घड्यावर पाणीच होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपलं पोरगं खूप चांगलं माहिती असतं. आपल्याला आपले मुलं खूप चांगले माहिती असतात की त्यांची ग्रोथ कशी होते, त्यांची आवड कशामध्ये आहे, आणि त्यानुसारच आपण म्हणजे थोडंसं आपलं फायनान्शियली, पोरांची बुद्धिमत्ता या सगळ्याचा विचार करूनच मोस्टली मिडल क्लास लोकांनी याचा विचार केला पाहिजे.